आज या खटपट पार्टीच्या या सभेला तुम्ही मोठ्या प्रमाणात हाजरी लावली आणि तुमचं समर्थन दाखवलं, त्याबद्दल मी खटपट पार्टीकडून तुमच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. ज्या पद्धतीने तुम्ही स्वखर्चातून या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी आलात, स्वतःच्या गाडीमध्ये E20 पेट्रोल टाकलं तरी पण तुम्ही आलात, त्याबद्दल तुमचे कोटी कोटी आभार. आज आपण या मंचावरून संविधान बचाव, आरक्षण बचाव या मुद्द्यावरती बोलणार आहोत. भारतात सध्या पुन्हा एकदा आरक्षण हटाव नावाखाली काही विशिष्ट गटांकडून आंदोलनं उभा करण्याचा आणि समाज माध्यमावर प्रचार चालवण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु आरक्षण म्हणजे नेमकं काय आणि ते का दिलं गेलं हे तुम्हाला माहिती पाहिजे. या आरक्षणाची या भारत देशाला खरोखरच काय गरज होती आणि का गरज आहे आजसुद्धा, याच्या मूळ सामाजिक आणि घटनात्मक वास्तवाकडं दुर्लक्ष करून चालणार नाही. हा केवळ एका धोरणाचा किंवा सरकारी योजनेचा विषय नाही, तर कोट्यवधी बहुजन, मागासवर्गीय, अनुसूचित जाती आणि जमातीच्या अस्तित्वाचा, मानवी हक्काचा आणि सामाजिक प्रतिष्ठेचा अत्यंत गंभीर मुद्दा आहे. माझा आवाज तिकडे येतोय का? जरा गप्प बसा, ऐकून घ्या व्यवस्थित. त्यामुळेच आरक्षण हटाव या मोहिमामागील मूळ उद्देश काय आहे आणि त्यामागे कोणते राजकीय गणित आहेत हे सविस्तरपणे आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे या ठिकाणी, या मंचावरून. आणि या आरक्षण बचाव या मोहिमेमध्ये तुम्ही सामील होत आहे ते अत्यंत कौतुकास्पद आहे. आपल्या देशात हजारो वर्ष विशिष्ट वर्गाला माणूस म्हणून जगण्याचा प्राथमिक अधिकारही नाकारला गेला होता. शिक्षण, संपत्ती आणि सामाजिक सन्मानापासून एका विशाल जनसमुदायाला पूर्णपणे वंचित ठेवण्यात आलं. आणि सावली पडल्याने विटाळ होतो म्हणून रस्त्यावरून चालण्यास मज्जाव करणे, थुंकण्यासाठी गळ्यामध्ये मडकं बांधणे, मडकं, किंवा पिण्याच्या पाण्यापासून, विहिरीपासून त्यांना दूर ठेवणं, यासारख्या अत्यंत अमानुष प्रथा या समाजावर लादल्या गेल्या होत्या. भीषण सामाजिक विषमतेच्या या पार्श्वभूमीवर छत्रपती शाहू महाराजांनी सर्वप्रथम आपल्या संस्थानात मागासवर्गीयांना 50% आरक्षण देऊन सामाजिक न्यायाची मुहूर्तमेढ रोवली होती. त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिक्षणाचा पाया रोचून शोषित वर्गाला त्यांच्या हक्काची जाणीव करून दिली. महात्मा फुलेंकडे मोठी मालमत्ता आणि व्यावसायिक यश असूनही केवळ जाती व्यवस्थेमुळे त्यांना सामाजिक भेदभावाला सामोरं जावं लागलं होतं. म्हणजेच प्रश्न केवळ आर्थिक स्थितीचा नव्हता, तर सामाजिक प्रतिष्ठेचा आणि मानवी हक्कांचा होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये अथांग हाल सोसून आणि वैयक्तिक आयुष्याची होळी करून या देशाला शोषित, पीडित आणि बहुजन समाजाला घटनेच्या माध्यमातून संरक्षणाचे कवच दिले, ते आरक्षणाच्या माध्यमातून. आंबेडकरांनी संविधानात केवळ अनुसूचित जाती आणि जमातींसाठीच नव्हे, तर जे काही मागासलेले वर्ग आहेत, इकॉनॉमी बॅकवर्ड आहेत, या इतर सर्व घटकांसाठी सुद्धा विशेष तरतुदींची रचना केली. संविधानातील कलम 340 हे याच विचारातून निर्माण करण्यात आलेले मंडळी. या कलमान्वये SC आणि ST प्रवर्गातील समाजात शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास असलेल्या इतर मागासवर्गीयांच्या म्हणजे OBC यांचा अभ्यास करण्यासाठी राष्ट्रपतींना आयोग स्थापन करण्याचा आणि त्याचा अधिकार देण्यात आला होता. याच घटनात्मक तरतुदीतून पुढे काका कालेलकर आयोग आणि नंतर 1 जानेवारी 1978 रोजी बिंदेश्वरी प्रसार मंडळ यांच्या अध्यक्षतेखाली मंडळ आयोगाची स्थापना झाली. मंडळ आयोगाने देशभरातील हजारो जातींचा सखोल अभ्यास केला. मंडळ आयोगाने देशभरातील हजारो जातींचा सखोल अभ्यास करून
52% जास्त लोकसंख्या असलेल्या इतर मागासवर्गीयांसाठी 27% आरक्षणाची स्पष्ट शिफारस केली. पुढे व्ही.पी. सिंग यांच्या सरकारने प्रचंड राजकीय दबाव आणि विरोध असताना सुद्धा व्ही.पी. सिंग यांनी आपल्या सरकारची स्वतःच्या अस्तित्वाची पर्वा न करता 1979 मंडळ आयोगाच्या शिफारशी लागू केल्या आणि ओबीसी समाजाला त्यांचे घटनात्मक हक्क मिळवून दिले. परंतु आज दुर्दैवाने ज्या आरक्षणामुळे ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी आणि बहुजन समाजातील मुले आज स्पर्धा परीक्षेत टिकून आहेत, शासकीय सेवेत आणि उच्च शिक्षण संस्थांमध्ये पोहोचत आहेत, त्याच आरक्षणाला रद्द करण्याची मागणी केली जात आहे. किंवा शेतमजुरी करणाऱ्या कुटुंबातील त्या मुलांकडे, पालकांकडे शहरातील महागडे क्लासेस लावण्याचे किंवा हॉस्टेलचे लाखो रुपयाची फीस भरण्याचं साधन नाही आहे आणि नसतं. आता जिल्हा परिषदेच्या किंवा प्राथमिक शाळांमध्ये शिकणारी मुलं कोणत्याही आरक्षणाशिवाय थेट उच्चभ्रू आंतरराष्ट्रीय शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांशी स्पर्धा करू शकतात. आरक्षण हे दारिद्र्य निर्मूलनाची आणि योजना नसून ते प्रशासनात आणि शिक्षण क्षेत्रात मागासलेल्या बहुजन समाजाला प्रतिनिधित्वाची समान संधी देणारे घटनात्मक साधन आहे. आज जर आरक्षण काढून घेतलं तर कोट्यवधी बहुजन मुलांचे भवितव्य अंधारात ढकलल्या जाईल आणि पुन्हा एकदा देशातील सत्ता, शिक्षण आणि प्रशासनावर त्या मुठभर लोकांचे वर्चस्व निर्माण होईल. या आरक्षणाच्या वादात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लोकसंख्येच्या प्रमाणात भागीदारीचा नियम. आज देशात जनावरांची, वाघांची आणि विविध प्राण्यांची जे काही गणना असते त्यांची मोजणी दरवर्षांनी केली जाते. परंतु इतर मागासवर्गीयांची जातीनिहाय जनगणना करण्यास टाळाटाळ केली जाते. जर समाजात ज्या प्रवर्गाची जेवढी लोकसंख्या आहे त्याला त्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळाले तर खरा सामाजिक न्याय प्रस्थापित त्या ठिकाणी होऊ शकतो. मंडळी, ज्याची जितकी संख्या भारी त्याची तितकी भागीदारी या तत्वानुसार ओबीसी आणि सर्वच मागास घटकांची अचूक जातीनिहाय जनगणना होणं अत्यंत अत्यावश्यक आहे, हे लक्षात ठेवा. सध्या लागू करण्यात आलेल्या आर्थिक दुर्बळ घटक EWS आरक्षणाबाबतही स्पर्धा परीक्षांचे कट ऑफ पाहिले तर मोठा विरोधाभास त्या ठिकाणी दिसून येतो. अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये ओबीसी आणि SC प्रवर्गाचे कट ऑफ हे EWS प्रवर्गाच्या कट ऑफपेक्षा जास्त लागल्याचे दिसून येते. आर्थिक निकषावर आरक्षण देताना मूळ मागास प्रवर्गातील मुलांना कसा फटका बसत आहे आणि सामाजिक आरक्षणाचा उद्देश कसा बाजूला पडत आहे. आरक्षण हा कोणाला मिळालेला भीक किंवा अनुकंपा नाही आहे, तर तो या देशातील बहुजन आणि शोषित समाजाचा घटनात्मक अधिकार आहे. हा अधिकार मिळवण्यासाठी शतकांशतक लढा, त्याग आणि महापुरुषांचे बलिदान जे ते या ठिकाणी कारणीभूत आहे. याला सहजासहजी घेऊ नका. या आंदोलनाला आरक्षण हटाव जे इंस्टाग्रामला चालू आहे, आरक्षण हटाव किंवा मेरिटच्या नावाखाली चालवल्या जाणाऱ्या मोहिमांच्या मागे कोणता विचार काम करत आहे हे बहुजन समाजाने आणि विशेषतः तरुण पिढीने अत्यंत गांभीर्याने अभ्यास करून समजून घेण्याची आज गरज आहे. इतिहासाचा अभ्यास करून महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यासारख्या विचारवंतांचे लेखन वाचून सामाजिक न्यायाची खरी संकल्पना जी आहे ती समजून घेणं गरजेचं आहे. आरक्षण विरोधकांना पाठिंबा देणं म्हणजे स्वतःच्याच भावी पिढ्यांचे शैक्षणिक आणि सामाजिक भवितव्य धोक्यात आणण्यासारखे आहे. म्हणूनच आरक्षणाचे रक्षण करणं, जातीनिहाय जनगणनेची मागणी लावून धरणं आणि सर्व मागास घटकांनी एकत्र येऊन
आपल्या या घटनात्मक अधिकारांची जपणूक करणं ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे. मंडळी, एकूणच गाफील राहून आणि झोपी राहून आपल्याला जमणार नाही. भारतीयाचे नागरिक म्हणून, भारताचे स्वतंत्र नागरिक आपण आहोत. ही वेळ हे झोपेतून जागा होण्याची. आणि हे जे काही आंदोलन लावले, आरक्षण हटाओ, हे ते सोशल मीडियावरती, त्यांना फार असा काही सपोर्ट नाही आहे. पण हे आंदोलनं मोडीत काढण्याची ही वेळ आहे. समाजामध्ये समानता ही कायम राहायला पाहिजे. अशी आशा करतो की माझे शब्द तुमच्या लक्षात आले असतील. आणि खटपट पार्टीला ज्या पद्धतीने तुम्ही आज इतक्या मोठ्या प्रमाणात येऊन E20चं पेट्रोल टाकून आलेत आणि सपोर्ट दाखवला, त्याबद्दल मी मंगेश हुसे खटपट पार्टीकडून तुमचे आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय शिवराय.